Hello, my dear students. Today we are going to learn 2.4 An Epitome of Courage. This is an inspiring story of one of the greatest scientists in the world. In spite of his dreaded disease that made him handicapped, he continued his extraordinary research work with great courage. In this way, this is a very crucial, courageous story of a great scientist. So let's see on page number 62 An Epitome of Courage. विद्यार्थी मित्रांनो, An Epitome of Courage म्हणजे काय? तर याचा अर्थ धैर्याचे मूर्तिमंत असं रूप म्हणजे An Epitome of Courage. तर धैर्य, धाडस, मूर्तिमंत रूप, उदाहरण या लेसनमध्ये कोणाबद्दल आहे? असा तो सायंटिस्ट कोण आहे की आपल्या ड्रेडिड डिसीजवर, अपंगत्वावर मात करीत ह्या जगासमोर नवीन रिसर्च दाखवलेला आहे, ग्रेट वर्क केलेला आहे. कोणते सायंटिस्ट आहेत? वी आर गोइंग टू सी हिअर. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. पहा विद्यार्थी मित्रांनो, खूपच प्रेरणादायी अशा प्रकारचा हा लेसन आहे. अतिशय उत्तम आपणास हा लेसन या ठिकाणी आहे. आपण नेहमीच वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर विकनेसेस. आपल्या ज्या विकनेसेस असतात, जे कमतरता असतात, डिसॅबिलिटीज असतात किंवा हँडिकॅप्स ज्या काही असतात, MOURN कुठत बसणं, सॉरी स्वतःला करणं, तर अशा आपल्या ड्रॉबॅक्सच्या बद्दल किंवा ह्या ड्रॉबॅक्सच्या मागे आपण स्वतःला हाईड करून घेतो. त्या आपण पुढे करतो आणि आपण स्वतःला मागे हाईड करून घेतो, लपून बसतो. ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू. आणि अशा पद्धतीने संपूर्ण जीवन आपण हे काढून बसतो. म्हणजे कसं सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर, नाही माझ्याकडनं हे काम होणार नाही, कारण मी अपंग आहे, कारण मी आजारी आहे, कारण असे अनेक कारणं सांगून लोक कुठल्याही प्रकारे जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. परंतु यापेक्षा संपूर्ण विरुद्ध अशा प्रकारचं उदाहरण इथे आपण पाहत आहोत डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल. दिस इज द ग्रेट पर्सनॅलिटी वी आर गोइंग टू सी अबाउट हिम. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस कंट्री. या देशाचा सर्वात महान जेवढे सायंटिस्ट आहेत त्यापैकी एक डॉक्टर स्टीफन हॉकिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी ह्या शतकातील जेवढे महान सायंटिस्ट झालेत त्यापैकी एक म्हणजे
Hawking did not do so in spite of suffering from a very rare and dreaded disease. Aha. In spite of च्या शिवाय suffering from a very rare, अतिशय रेअर अशा प्रकारचा dreaded disease, अतिशय भयंकर भयानक आजार असलेला डॉक्टर हॉकिंग continued his research undaunted. आणि एवढं असताना देखील डॉक्टर स्टीफन आपला जो प्रयत्न होता, जो रिसर्च होता, तो सुरूच ठेवला. कसा? अनडाउंटेड. अनडाउंटेड म्हणजेच धैर्य न खचता, आपलं धैर्य हिम्मत कमी न होऊ देता त्यांनी रिसर्च मात्र सुरूच ठेवलं. डिअर स्टुडंट्स, in this lesson we are learning about this great scientist Dr. Stephen Hawking. He was suffering from a rare, a dreaded disease. In spite of that, he was searching undaunted. His exemplary courage should inspire us to do our best work even under trying circumstances. Exemplary म्हणजे काय? तर exemplary म्हणजे worth of imitation and admirable. म्हणजे असं एक उत्कृष्ट काम, किंवा आपण ज्याला म्हणूया ॲडमायर करणारं, प्रेरणादायी काम. तर his exemplary courage should inspire us. त्यांचं ते करेज पाहून आपण सर्व वाचकांना काय होणार? एक चांगलं प्रेरणादायी असं हे उदाहरण होईल. टू डू आवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस. किती जरी वाईट परिस्थिती असली, बिकट अवस्था परिस्थिती असली, तरी सुद्धा अशा सर्कमस्टन्सेसमध्ये आपण सुद्धा डॉक्टर स्टीफन्सनचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून काम करू शकतो. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. See, dear students, exactly 300 years after the death of the great scientist Galileo, महान सायंटिस्ट गॅलिलिओ ह्यांच्या एक्झॅक्टली 300 वर्षानंतर, यांच्या मृत्यूच्या 300 वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न. डॉक्टर स्टीफन यांचा जन्म झाला. कुठे आणि केव्हा? वेन अँड वेअर? ही वॉज बॉर्न इन ऑक्सफोर्ड, लंडन on the 8th day of January 1942. महान सायंटिस्ट गॅलिलिओ ह्यांच्या मृत्यूनंतर 300 वर्षानंतर एक्झॅक्टली डॉक्टर स्टीफन हॉकिंग ह्यांचा जन्म लंडनच्या ऑक्सफोर्ड येथे 8 जानेवारी 1942 मध्ये झाला. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. पहा, hailed म्हणजे काय? acclaimed. acclaimed म्हणजे काय? तर याचा अर्थ आहे ओळखलं जाणे, ओळख निर्माण होणे. तर पहा, लिटल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट, थोडंसं का होईना त्या पालकांना जाणीव झाली होती. वन डे देअर लिटल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. त्याच्या पालकांना त्याच्याबद्दल, डॉक्टर स्टीफनबद्दल खात्री पटली होती, समजलं होतं
की आपला मुलगा एक महान सायंटिस्ट होणार. Neither could nobody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. कोणीच या गोष्टीबद्दल विचारही करू शकत नव्हता की he would be the very epitome of courage. एक उत्तम प्रेरणादायी अशा प्रकारचं करेज असणार, धैर्य असणार. कोणालाही याबद्दल कोणीही सांगू शकत नव्हतं. करेज इज अ वंडरफुल थिंग. व्हॉट इज करेज? पहा बाजूलाच प्रश्न छोटासा. व्हॉट इज करेज? करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लॉस हार्ट. करेज म्हणजे काय? करेज एक वंडरफुल थिंग आहे की ज्यामध्ये अशी क्वालिटी असते की लोकांमधील जो विश्वास असतो, नॉट लूज द हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कलॅमिटी. कलॅमिटी जेव्हा येतात, जेव्हा अशा प्रकारचं आपत्ती येते, तेव्हा त्या आपत्तींना सामोरं जाण्याची शक्ती निर्माण होते. तर त्याला म्हणतात करेज. करेज इज व्हॉट इज करेज? Courage is a wonderful thing that has quality which makes people not lose heart when faced with a great calamity. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, पहा exaggeration आपण पाहिला हा शब्द, अतिशयोक्ती. It would not be an exaggeration. हे काही अतिशयोक्ती नाही आहे. टू से दॅट असं बोलणं. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजेंड ऑफ कॉस्मोलॉजी. कॉस्मोलॉजी मीन्स व्हॉट? सी हियर, स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिवर्स. म्हणजेच विश्वनिर्मितीचा अभ्यास. पहा, लिजेंड ऑफ कॉस्मोलॉजी, कॉस्मोलॉजीचा, विश्वनिर्मितीचा अभ्यास करणारा लिजेंड. आपण त्यांना बोलू शकतो ही इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. आणि अशा पद्धतीने एक उत्तम उदाहरण आपल्या डोळ्यासमोर इथे आहे. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. पहा विद्यार्थी मित्रांनो, असा कोणता त्यांना आजार होता, काय त्याचे त्यांना दुष्परिणाम होते ते आपण पाहत आहोत. एक्सेप्ट हिज माइंड, त्यांच्या मनाव्यतिरिक्त, फक्त मनाव्यतिरिक्त. हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. संपूर्ण शरीर त्यांचं व्हीलचेअरमध्येच बांधलेलं राहायचं. तासन तास, 24 तास ते व्हीलचेअरवरच राहायचे. Thanks to a cruel quirk of fate. Quirk of fate चा अर्थ आहे अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. अनपेक्षित वळण आपण ज्याला बोलतो. थँक्स टू अ क्रुएल क्वर्क ऑफ फेट, एट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण शरीर जरी व्हीलचेअरला बांधलं गेलं होतं आजारामुळे, मन मात्र फ्री होतं. आणि म्हणून थँक्स टू क्रुएल क्वर्क ऑफ फेट, ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. तर अशा पद्धतीने या शतकातील ते एक महान सायंटिस्ट होते. An average child, Stephen grew up to be a normal teenager. लहानपणापासून ते ॲव्हरेज चाइल्ड होते, कुशाग्र बुद्धिमत्तेचे नव्हते, जस्ट अन ॲव्हरेज. स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. नॉर्मल टीनेजर्ससारखं त्यांचं त्या ठिकाणी ग्रो अप झालेत, वाढलेत.
full of mischief and lots of love for music and mathematics. तर पहा, अतिशय मिस्चिफ अशा घटना, लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिकवर असलेलं प्रेम, संगीतवर असलेलं प्रेम, आणि मॅथमॅटिक्स हा विषय आवडता. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. त्याच्या पालकांचं, वडिलांची इच्छा होती की आपल्या स्टीफननी मेडिसिनचा अभ्यास करावा, डॉक्टर व्हावं. बट ही वॉज बेंट ऑन स्टडींग मॅथमॅटिक्स. परंतु स्टीफनचा मात्र मॅथमॅटिक्स हा आवडीचा विषय होता. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. दुर्दैवाने विषय त्यांचा मॅथमॅटिक्स जरी आवडीचा होता, परंतु त्या काळी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, विद्यापीठात मॅथमॅटिक्सचा कोर्स नव्हता, आणि म्हणून त्यांनी फिजिक्समध्ये तो कोर्स घेतला. माय डिअर स्टुडंट्स, आय थिंक यू नो, फिजिक्समध्ये सुद्धा बरंचसं मॅथ्स असतं, आणि म्हणून त्यांनी तो फिजिक्स विषय घेतला. नेक्स्ट पॅरेग्राफ. ॲट द एज ऑफ 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. See, dear students, अवघ्या वयाच्या 17व्या वर्षापासून, at the age of 17, Stephen started noticing that, त्यांना समजू लागलं, दिसू लागलं, he was becoming increasingly clumsy. आता क्लमझी म्हणजे काय? ॲकवर्ड, इनकॉम्पेटेंट म्हणजेच हालचाल किंवा आकार इत्यादींबाबत समजणे. त्यांना कळू लागलं आपल्या शरीराबद्दल, हालचालींबद्दल, आकाराबद्दल. वयाच्या 17व्या वर्षापासून त्यांना नोटीस होऊ लागलं, समजू लागलं. अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स, आणि अनेकदा खाली पडू लागले. फॉर नो रिझन, कोणतंही कारण नसताना ते पडू लागले, तोल जाऊ लागला. दिस परप्लेक्स्ड हिम. सी द वर्ड परप्लेक्स्ड, फुल ऑफ डिफिकल्टी, कन्फ्युज्ड, गोंधळलेला. आणि साहजिकच एवढ्या तरुण वयात, वाढत्या वयात असं काय होत चाललं होतं? शरीर आकुंचित पावत होतं, हालचालीमध्ये बदल झालेला होता, अचानक त्यांचा तोल जाऊ लागला होता. आणि म्हणूनच डॉक्टर स्टीफन एवढ्या कमी वयातच परप्लेक्स्ड ते होऊ लागलेत, गोंधळू लागलेत, साहजिकच, नॅचरली. अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. आणि म्हणून ते आपल्या फॅमिली डॉक्टरना जाऊन भेटले, who diagnosed him as suffering from an extremely rare disease. तर डॉक्टरांनी डायग्नॉस केल्यानंतर कळलं, त्यांनी सांगितलं की स्टीफनला रेअर, ड्रिडिड अशा प्रकारचा दुर्मिळ एक आजार, भयानक आजार झालेला आहे. त्यांनी घोषित केलं. तो आजार म्हणजे ALS or LOU, Gehrig's disease, that affects the nerve system and eventually weakness. हा जो डिसीज असतो, हा आपल्या नर्व सिस्टमवर डायरेक्ट अफेक्ट्स करतो, वीक करतो, इव्हेंच्युअली वीकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी. बघा, नर्व सिस्टमवर अफेक्ट झाल्यामुळे शरीरातील जे मसल्स असतात त्यांना देखील ते वीक करत जातो. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट.
आणि म्हणून ते काहीही लिहू शकत नव्हते. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. Frenzy. Fit of frenzy चा अर्थ आहे great annoyance or a rage. भयंकर संताप, राग. तर पहा, his muscles coordination was nothing to write home about. म्हणजेच फारसं काही चांगलं नव्हतं. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy, nor was he inclined towards sports. हस्ताक्षर चांगलं नव्हतं, स्पोर्ट्समध्ये सहभाग घेऊ शकत नव्हते. Nevertheless, this disease came as a bolt from the blue. पहा याचा अर्थ दिलेला आहे या ठिकाणी. See here, a bolt from the blue, a sudden unexpected shock or surprise. हादरून टाकणारा अचानकपणे. तर विद्यार्थी मित्रांनो, असा अचानक आलेला हा आजार डॉक्टर स्टीफनना त्या आजारामुळे प्रचंड मनस्ताप, राग, संताप आणि हादरून टाकणारा त्यांच्यासाठी ठरला. My dear students, here we stop. We will meet in our next video. Thank you. Have a nice day.